तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, नगरसेविका किरण नराडे, नगरसेविका शिकाताई भामरे युवा सेना प्रमुख अतिथी साहेबांचा सत्कार करतील. कृपया सर्वांनी शांतता या ठिकाणी साहेब या ठिकाणी वेळ देत आहेत. व्यासपीठावर सत्कार करणाऱ्यांनी शांतता ठेवायची. या ठिकाणी सिडको विभागाच्या वतीने सार्वजनिक एक सत्कार सन्माननीय उमेदवार आपल्या लोकसभेचे उमेदवार मान्य श्री राजाभाऊ वाजे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. 20 मे रोजी होणाऱ्या नाशिक लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आज आपण युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी सर्वजण उपस्थित आहोत. व्यासपीठावर उपस्थित सर्व महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समोर बसलेले सर्व मान्यवर, माता भगिनी आणि बंधूंनो, ही 20 मे रोजी होणारी निवडणूक आणि त्या अनुषंगाने आज आपण प्रचारासाठी आदरणीय आदित्यजी ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत.
आज आपण पाहतोय की आतापर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्रात 1 किंवा 2 टप्प्यात निवडणुका या झालेल्या आहेत, परंतु यावेळेस या निवडणुका 5 टप्प्यात होत आहेत. याचं कारण काय आहे याचा विचार आपण जर केला तर देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांना जास्तीत जास्त वेळा महाराष्ट्रात यायची गरज वाटते आणि म्हणून त्यांच्या सोयीसाठी 5 टप्प्यात निवडणूक होत आहे. मग याचं कारण काय? तर याचं कारण हे आहे की महाराष्ट्राची जनता एक वेगळा विचार करायच्या मनस्थितीत आहे. काहीतरी आपल्याला बदल घडवायचा आहे या विचाराने या जनतेने पक्का विचार केलेला आहे आणि त्याचमुळे या सभा जवळपास 28 सभा या देशात आपल्या राज्यात होत आहेत. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात या निवडणुका होत असताना आज आपण नाशिकच्या बाबत विचार केला तर काही गोष्टी आपल्या लक्षात ठेवल्या पाहिजेत की गेल्या 10 वर्षात आपण काय काय गोष्टींना मुकलेलो आहोत. आजपर्यंत जर आपण पाहिलं तर 10 वर्षात एकही मोठा उद्योग आपल्या नाशिकमध्ये आलेला नाही. IT पार्कचं 2 वेळा भूमिपूजन होऊ नये, IT पार्कचं नामोनिशाण कुठे नाहीये. लॉजिस्टिक पार्क बाबत न विचार केलेला बरा. आणि सर्वात महत्वाचा हा भाग कामगार सर्वसामान्य लोक राहतात. या भागात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने कोणतंही काम गेलेलं नाहीये. सेवा संदर्भ रुग्णालय हे आता फक्त खोकल्याची औषधं देण्यासाठी राहिलंय की काय असा प्रश्न निर्माण होतोय. आणि म्हणून कामगार सुखी नाही, कष्टकरी सुखी नाही, शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. अशा परिस्थितीत या सर्व लोकांनी पाहायचं कुणाकडे? आणि म्हणून सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने हे सरकार बदलणं गरजेचं आहे आणि हे सरकार 20 तारखेला आपल्याला बदलायचं आहे. प्रत्येक जण आपण म्हणू शकतो की एका जागेने काय होणार आहे, परंतु एक जागा कमी झाल्याशिवाय 272च्या खाली मोदी साहेब येत नाहीत आणि त्या एक जागा कमी करण्यासाठी आपल्या मतांची आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्ही आपल्याला विनंती करण्यासाठी आलेलो आहे की 20 मे रोजी होणारी निवडणूक महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीसाठी महत्वाची आहे, तशी तुमच्यासाठी सुद्धा महत्वाची आहे, सर्वसामान्य माणसासाठी महत्वाची आहे. 20 मे रोजी होणारी निवडणुकीत आपण पाहिलं की शिवसेनेची निशाणी जी होती ती बदललेली आहे. आजपर्यंत इतिहासात असं झालेलं नाही की पक्ष फुटल्यानंतर निशाण्या त्या कुणाला तरी दिल्या गेल्या, परंतु यांनी फुटलेल्या पक्षाला निशाणी दिली. जी शिवसेनेच्या बाबत झालं तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत झालं. आणि म्हणून कोर्ट असेल, शासकीय यंत्रणा असतील, यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाहीये. आणि तो विश्वास कुणावर आहे तर मला वाटतं सर्वसामान्य जनतेने तो विश्वास स्वतःच्या हातात घेतला पाहिजे आणि तो न्याय त्यांनी केला पाहिजे. ही न्याय द्यायची तारीख 4 जून आहे. 20 मेला मतदान करा आणि 4 जूनला आपण निकालाची वाट पहा, एवढंच या निमित्ताने सांगतो. मी महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्याने आपल्या समोर आता उभा आहे. मला आपण आपलं बहुमूल्य मत देऊन 20 मे रोजी मशालीच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला आपण आपल्या सेवेची संधी द्यावी ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हॅलो हॅलो या महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय राजाभाऊ यांच्या प्रचाराच्या निमित्तानं युवा प्रमुख आदित्य साहेब यांचे विचार खऱ्या अर्थाने आपल्याला ऐकायचे आहेत. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व माता भगिनी, युवक, ज्येष्ठ पत्रकार मित्रांनो, गेल्या 45 दिवसापासून राजाभाऊ वाजेंचा अतिशय नियोजनबद्ध प्रचार चालू आहे. ज्यावेळेस उमेदवारी डिक्लेअर झाली त्यावेळेस सिन्नरसह नाशिक शहरामध्ये एक जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. पण काही लोकांनी चर्चा पसरवली होती, राजाभाऊ वाजे सिन्नरला असतात, ग्रामीण भागाचा विकास त्यांनी केलेला आहे, परंतु शहरी भागाची त्यांना माहिती नाही. त्यांच्या राहणीमानावरती टीका टिप्पणी केली गेली. पण राजाभाऊ वेल एज्युकेटेड आहे हे त्यांनी इंग्रजीमधनं संभाषण केलं, मीडियाने घेतलं आणि त्यावेळेस सर्वांना कळलं. राजाभाऊ सर्वांच्या सुखदुःखामध्ये जातात. वेळ प्रसंगी अंत्यविधीला गेले तर 3D सुद्धा बांधतात ते. पण राजाभाऊ, तुम्हाला या सरकारची 3D बांधायची. आता तुम्ही प्रचंड मताने विजय होणार. आदरणीय उद्धव साहेबांची सभा झाली, युवा सेना प्रमुख या ठिकाणी आशीर्वाद द्यायला आलेले. युवकांमध्ये चैतन्य निर्माण झालेलं आहे. ज्या खासदाराला आपण 10 वर्षापूर्वी निवडून दिले, आदरणीय उद्धव साहेबांनी आशीर्वाद दिले, त्यावेळेस युवा सेना प्रमुख आदित्य साहेबांनी आशीर्वाद दिलेत. त्यांच्या प्रचारासाठी फिरलेत. अनेक विकास कामांच्या भूमिपूजनासाठी सुद्धा आदित्य साहेबांना त्यावेळेस बोलवलं गेलं. परंतु खासदार कसा निघाला हे तुम्हा आम्हाला सांगायला नको. गद्दार तर आहेच, गद्दारी त्यांच्या अंगाशी आहेच. अरे ते कुटुंबाशी गद्दारी करतात तर पक्षाशी का नाही करणार? माहित आहे ना काय? ऐकायला नाही आलं? हे तुम्ही म्हणताय. पण मला सांगायचंय साहेब, आपल्या पाठीत खंजीर खोपसून गद्दार खासदार तिकडे गेला आणि गद्दाराला धडा शिकवण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक सज्ज झालेला आहे. त्याला जमिनीत गाडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही. अनेक शहरामध्ये भूमिपूजन केलेत, पण एकही विकास काम झालं नाही. साहेब, ह्या सिडको वासियांचा एक प्रश्न मोठा गंभीर आहे. सिडको प्रशासनाने 28,000 घरांची निर्मिती केली. ते लीजवर दिले गेले, मालकी हक्क दिला गेला नाही. मालकी हक्क देण्यासाठी हे फ्री होल्ड करणं गरजेचं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री 2018 साली विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आम्ही हे घर फ्री होल्ड करू आणि नागरिकांच्या नावाने 7/12 करू. परंतु आजही ते झालेलं नाही. त्यामध्ये 1,35,000 मतदार हे आजही ती वाट बघतायत. राजाभाऊंच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की हा फ्री होल्डचा मुद्दा शिवसेना तडीस नेण्याशिवाय राहणार नाही. साहेब, या ठिकाणी अनेक इंडस्ट्रीज सीज झालेल्या आहेत, अनेक इंडस्ट्रीज बंद आहेत. युवकांचा रोजगारांचा प्रश्न आहे, युवकांना काम नाही. या ठिकाणी IT पार्क होणार म्हणून सांगितलं, लॉजिस्टिक पार्क होणार म्हणून सांगितलं, पण कुठलंही पार्क झालं नाही. युवकांना रोजगारांना काम नाही.
आपल्या माध्यमातून निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये युवकांसाठी नवीन इंडस्ट्रीची निर्मिती करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं वेळ खूप जायला मी जास्त न बोलता मी राजाभाऊंना विजयी करण्यासाठी 20 तारखेला मशाल या चिन्हावरती मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो या ठिकाणी आदित्य साहेबांना मी विनंती करतो की या विराट सभेला आपण संबोधित करायचं, सर्वांनी आवाज द्यायचा आहे. हिंदवी स्वराज्य निर्माते राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. जय महाराष्ट्र. मला कल्पना आहे पाऊस पडून गेलेला आहे, तरी देखील आपण सगळे माझ्यासाठी थांबलेले आहात, वाजे साहेबांसाठी थांबलेले आहात. राहू दे आपलंच आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि आज ही विराट सभा इथे संबोधित करत असताना, तुमच्याशी संवाद साधायला आलं असताना मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आता मतदानासाठी जेमतेम 2 दिवस राहिलेले आहेत. कोणाला मतदान करायचं हा तुम्ही निर्णय घेतलाय का? इथे महिलांना विचारतो, तुम्ही निर्णय घेतलाय का? निर्णय घेतला असेल तर प्रचाराची गरज आहे का? चला, भाषण संपलं. कारण जेव्हापासून नाव जाहीर झालेलं आहे राजाभाऊ वासे साहेबांचं, सोशल मीडियावर असेल, व्हॉट्सअप असेल, बातम्यांमध्ये असेल, अनेक लोक फोन करून असतील, SMS करून असतील, मला सांगतात तुमचा उमेदवार 100% जिंकणार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंकणार म्हणजे जिंकणारच. आणि हे सगळं वातावरण जसं मला नाशिकमध्ये दिसत आहे, तसा हा 5वा टप्पा आपल्या महाराष्ट्रातला आहे. कदाचित शेवटचा टप्पा आपल्या महाराष्ट्रातला जरी असला तरी देशात अजून 2 टप्पे मतदानासाठी राहिलेले आहेत. आणि ह्या 5ही टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात तरी आणि देशभरात देखील मला महाविकास आघाडीचं, इंडिया आघाडीचं वातावरण दिसत आहे. मी तुम्हाला आज लिहून देऊ शकतो, मी काही ज्योतिष नाही, पण तुम्हाला सांगू शकतो आज की 4 जूनला मोठ्या जल्लोषात केंद्रात आपलं सरकार म्हणजे इंडिया आघाडीचं सरकार बसणार म्हणजे बसणारच. हे तुम्हाला आवर्जून सांगत आहे मी, कारण पुढचे 2-3 दिवस, कारण हे सगळे भाजपवाले जे असतात, मिंदे गँगवाले असतात, जसा हा पाऊस सत्ता पडत आहे तो वेगळा पाऊस पडण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या घरोघरी येतील, आमिष दाखवतील, छुपा बैठका घेतील. 48 तास जेव्हा बाकी असतात निवडणुकीच्या तेव्हा बरोबर येतील, कारण हा पहिल्या 4 टप्प्यांचा आमचा अनुभव आहे. निवडणूक आयोगाला देखील विनंती करतोय, आजच सांगून ठेवतोय, तुम्ही देखील लक्ष ठेवा, कारण तुम्ही नाही लक्ष ठेवलं तर नाशिककरांना लक्ष ठेवायला लागेल. कोण कुठे पैसे वाटप करताना सापडला तर नाशिक करते जे काही करायचं ते करतील, त्याच्या आधी तुम्ही त्यांना पकडा. पण आज तुम्हाला सांगतो मी, जे काही वातावरण ते बनवायचा प्रयत्न करतात, जे काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतायत भाजप म्हणून, तुमच्या घरोघरी येतील आणि तुम्हाला कदाचित सांगतील की तुमचं मत फुकट घालू नका, तुमचं मत वाया घालवू नका, मशालीला मतदान करू नका, कारण आम्ही तर 400 पार जाणारच आहोत असं सांगतील तुम्हाला. आणि जर असं तुम्हाला येऊन सांगितलं की आम्ही 400 पार जाणार आहोत, तुम्ही त्यांना विचारा 400 काय, 300 काय, 200 ला तुम्ही कसे गाठत आहात हे आम्हाला घरी बसून जरा सांगा. हे सांगणं गरजेचं आहे, कारण एक मनोवैज्ञानिक प्रेशर, मनावर आपलं प्रेशर, हृदयावर आपलं प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत भाजप. मानसिक वेगळे एक प्रयत्न करत आहेत भाजप. जे 400 पारचे आकडे भाजप स्वतः 2-3 महिन्यापूर्वी बोलत होतं, तुम्ही पाहिलं असेल, 400 पार वरनं मोदी सरकार आलं, मोदी सरकारहून आता NDA सरकार बसेल आणि NDA सरकारवरनं आता आम्हाला सांगतायत तुम्ही पण आमच्या सोबत या. आम्ही त्याच भाजपला सांगतोय की तुमची ती आधीची भाजप होती, वाजपेयी साहेबांची भाजपा होती, ती फार वेगळी भाजपा होती. ती भाजप संविधान पाळायची, ती भाजप दोस्तीमध्ये विश्वास ठेवायची. आजची जी भाजप आहे ती फक्त एकाच व्यक्तीची मन की बात ऐकत आहे, या जनतेची मन की बात ऐकत नाहीये. उदाहरण द्यायचं तर ह्याच नाशिक मधलं आहे. परवाकडे मोदी साहेबांची सभा होती आणि सभेच्या आधी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अटक केली होती की नव्हती केली होती? आपण पाहिलं होतं ना, आपलेच नाशिककरांना केलेलं, आपल्याच जिल्ह्यातल्या लोकांना केलं होतं. काय अटक करण्याची गरज होती? जर 10 वर्षात तुम्ही खरोखर काम केलं असेल, शेतकऱ्यांसाठी काम केलं असेल, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी काम केलं असेल,
तर अटक करण्याची काय गरज होती? मंचावर बोलून घ्यायला पाहिजे होतं, जसं तुम्ही मित्र पक्षांना बोलून घेता. जर काही मित्र पक्ष उरले असतील तर, आणि त्याच मित्र पक्षांसारखं शेतकऱ्यांना मंचावर बसवून विचारायला पाहिजे होतं की काय नक्की तुमची अडचण आहे, काय नक्की त्रास आहे, मी तुम्हाला कशी मदत करू शकतो. फरक तुम्ही पहा असा आहे, आपल्या सभेमध्ये कोणी 50 खोके बोलल्यानंतर मी स्टेजवरनं सांगणार नाही पोलिसांना त्याला जाऊन अटक कर. पण भाजपची सभा असेल, मिंदेंची सभा असेल तर हमखास तुमच्या दारी पोलीस येतील, ईडी येतील, आयटी येतील, सीबीआय येतील. आपल्या सभेत कोणी शेतकरी बांधव उठून काही मागून बोलायचं असेल, आपण कोणाला अडवणार नाही, त्यांना बोलू देणार. पण मोदी साहेबांची सभा असेल, भाजपाच्या नेत्यांची कोणाची सभा असेल, मिंदेंची कोणाची सभा असेल तर त्याला गप्प बसवण्याचा प्रयत्न होतो. आणि हाच जो विषय आहे तो फार महत्वाचा आहे. कारण हा विषय आपल्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कारण हे लक्षात घ्या, ही जी भाजप आहे, आत्ताची जी भाजप आहे, तिला हुकुमशाही आपल्या राज्यात आणायची, आपल्या देशात आणायची आहे. आपल्या देशाचं संविधान बदलायचं. आणि हे मी नाही सांगत आहे, नुसतं भीती निर्माण करण्यासाठी मी सांगत नाही की भाजपला संविधान बदलायचं आहे. भाजपचे अनेक नेते, अनेक कार्यकर्ते, अनेक उमेदवार, अगदी आपल्या महाराष्ट्रात पंकजाताई मुंडे देखील बोललेले आहेत की त्यांना संविधान बदलायचं आहे, भाजपला संविधान बदलायचं आहे आणि म्हणून त्यांचा 400 पार पाहिजेत. पण 400 पार जे काही वातावरण बनवण्याचा प्रयत्न होता, आज तुम्ही त्यांना विचारा, तुमच्या घरी आले तर घरी बोलवा, त्यांना आत घ्या, चहा द्या, पोहे द्या आणि त्यांना विचारा की तुम्ही 400 पार कसे येणार हे आम्हाला सांगा. कारण 400 पार मध्ये तुम्हाला अख्ख्या देशात मोठ्या संख्येने जिंकणं गरजेचं असतं. आज आपण पाहतोय दक्षिण भारत असेल, दक्षिण भारतात चित्र असं झालेलं आहे, ते 110 सीट मधून 130 सीट मधून 10 पण भाजपाचे येतील का ही शंका तर निर्माण झालेली आहे. कारण दक्षिण भारताने भाजपाला नाकारलेला आहे. ना तेलंगणामध्ये भाजपची सीट आहे, ना कर्नाटकामध्ये, ना आंध्र प्रदेशमध्ये, ना केरळमध्ये, ना तामिळनाडूमध्ये. सगळे बोलतात एक ही भूल कमल का फूल, आता नाही करणार असं सांगितलं. प्रश्न पडतो मग आपल्याला, उत्तर भारत काय करणार, मध्य भारत काय करणार, ईशान्य भारत काय करणार. आणि एक एक राज्य जर आपण निवडायला गेलो, एक एक राज्याचा आढावा जर घ्यायला गेलो आपण, तर आपल्या सर्वांना चित्र माहिती आहे, स्पष्ट झालेलं आहे. जे माझ्याच वयाचे तेजस्वी यादव आहेत, बिहारमधून लढत आहेत. काल परवाकडेच मी त्यांच्याशी फोनवर चर्चा करत होतो, त्यांची तब्येत विचारत होतो. कारण दिवस रात्र ते मेहनत करतात. आपण शिवसैनिक म्हणून कशी मेहनत करतो तसेच ते मेहनत करत आहेत. व्हीलचेअरवर बसलेले आहेत. कारण दिवसाला 10-10, 12-12 सभा होतात त्यांच्या. आणि त्यांनी मला सांगितलं की कमीत कमी 15 ते 20 जागा घेऊन, ज्यांची एक जागा होती, RJDची 2019ला एक जागा होती, ते देखील बोलत आहेत. तिकडचे स्थानिक पत्रकार असतील, अधिकारी बोलत आहेत की राष्ट्रीय जनता दल म्हणजे तेजस्वी यादव हे कमीत कमी 15 दिल्लीमध्ये चित्र तर एकदमच भयंकर आहे. भाजपाला हा अंदाज होताच की केजरीवाल साहेब जर जेलमधून बाहेर आले तर भाजपाचा सुपडा साफ होणार आहे. तुम्ही लिहून घ्या, केजरीवाल साहेबांना जी बेल मिळालेली, कारण कोणीतरी काहीतरी आरोप करायचा, उचलून आत टाकायचं, हे जे प्रयत्न आहेत जे राजकीय नेत्यांसोबत आज होत आहेत, तडीपारीच्या नोटीस असतील, आज जाण्याच्या नोटीस असतील, ह्या सगळ्या नोटिसा ज्या आज आपल्यासाठी काढल्या जात आहेत, उद्या सामान्य नागरिकांसाठी काढल्या जातील भाजपाकडून. आणि तशीच एक नोटीस, तशीच एक जेलची नोटीस केजरीवाल साहेबांसाठी काढली होती, त्यांना देखील आत टाकलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बाहेर काढलं बेलवर. आणि आपण पाहता त्याचा परिणाम हा आहे की दिल्लीमध्ये 7च्या 7 जागा आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पक्ष, आम आदमी पार्टी जिंकत आहे. हरियाणामध्ये देखील परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत. काँग्रेसचा तिथे चांगला परफॉर्मन्स होणार आहे. उत्तर प्रदेशमधून जिथे आपल्याला वाटायचं की 80 पैकी 80 जागा या भाजप जिंकत आहे, उत्तर प्रदेशमध्ये देखील भाजप 50च्या पुढे जात नाही. आणि गंमत तुम्हाला ही सांगतो मी की ज्या जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपने आपल्याला 5 वर्षापूर्वी सांगितलं होतं की आता सुख शांती समृद्धी येईल, आमचं राज्य आलेलं आहे, 370 कलम काढलेलं आहे. 370 कलम काढण्याचा आम्हाला देखील आनंद आहे, आम्ही पण तो सण साजरा केला होता. पण आज 5 वर्ष होऊनही काश्मीरी पंडित पुन्हा एकदा काश्मीरमध्ये जाऊ शकले नाहीत. आणि तिकडचे जी भाजप आहे त्यांना तिथे उमेदवार सापडत नाहीयेत. काश्मीरमधून 2 जागा ज्या आहेत त्या भाजप लढतच नाहीये. तुम्ही मला सांगा, जर भाजपने एवढं काम केलं असेल, खऱ्या अर्थाने इथं काश्मीरचा विकास केला असेल, तर लडाखमध्ये काय किंवा काश्मीरमध्ये काय, दिल्लीमध्ये काय, कुठच्याही विरोधी पक्षाला आत टाकण्याची गरज काय होती, कोणाला नोटीस काढण्याची काय गरज होती. तसंच महाराष्ट्रात आपण पाहतोय जिथे जिथे जात आहेत मोदी साहेब, जिथे जिथे भाजपच्या सभा होत आहेत, कधी कोणाला अटक करा, कधी कोणाला नोटीस काढा. कल्याणमध्ये गेले, शिवसैनिकांना आत टाकलं. इथे आले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आत टाकलं. तुम्ही मला सांगा, जी व्यक्ती 10 वर्ष बहुमताचं सरकारवर काम करत आहे,
जी भाजपा 10 वर्ष आपलं सरकार म्हणून काम करत आहे, लाभार्थी कोण ऍक्टर्स आहेत त्यांचे फोटो दाखवत आहे, तुम्ही मला सांगा त्या सरकारने कोणाला अटक करण्याची गरज आहे का? नाही येऊ शकत. पण 10 वर्ष झाली भाजपा सरकारची, 10 वर्ष झाली केंद्र सरकारची. आज आपल्याला हा विचार करायचा आहे महाराष्ट्र म्हणून की पहिला, दुसरा, तिसरा, चौथा टप्पा झाल्यानंतर 5व्या टप्प्याचं मतदान जेव्हा होत आहे, जे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात झालेलं आहे, तसंच आपण महाविकास आघाडीला मतदान करणार आहोत की नाही? कारण पहिल्या 4 टप्प्यांमध्ये हमखास लिहून देतो जास्तीत जास्त जागा आपली महाविकास आघाडी म्हणजे इंडिया आघाडी जिंकत आहे. जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, तिथे तो पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांचा पक्ष असेल तो पक्ष, आणि काँग्रेस जिथे लढत आहे तिथे त्या जागा आपण जिंकत आहोत. याचं कारण एकच आहे, संपूर्ण महाराष्ट्रात आज एकच प्रश्न विचारला जात आहे की गेल्या 10 वर्षामध्ये आपण महाराष्ट्र म्हणून जेव्हा जेव्हा भाजपला मतदान केलेलं आहे, आपल्याला काय मिळालं? विचार करा, आपल्याला काय मिळालं? ना मराठवाड्याला काही मिळालं, ना विदर्भाला काही मिळालं, ना उत्तर महाराष्ट्राला काही मिळालंय, ना पश्चिम महाराष्ट्राला काही मिळालंय, ना कोकणाला काही मिळालंय. आज सगळे आपले जे जिल्हे आहेत, 36 जिल्हे आपण विचार करतो, अरे तिथे काहीतरी मिळालं असेल, मला काय मिळालं, मला काय मिळालं, हा प्रश्न जो आहे तो प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुका, प्रत्येक मतदारसंघ विचारत आहे की भाजपला आम्ही डोक्यावर बसवलं, आमचं नुकसान झालं, कोणाचं या महाराष्ट्रामध्ये फायदा झालाय? या नाशिकचाच विचार करायचं झालं तर 2017च्या निवडणुकीत कोणी इथे आलेलं, ओरडून सांगितलेलं की आम्ही नाशिकला दत्तक घेऊ. कोणी सांगितलेलं? आम्ही नक्की येणार, दत्तक घेऊ. घेतलंय दत्तक नाशिकला? पहिलं म्हणजे तुम्ही नाशिकला दत्तक घेण्या एवढे मोठे झालात तरी कधी? नाशिकची सेवा करायची आहे. कोणी कधी येऊन सांगायचं ब्लूप्रिंट घडवलेलं आहे, कोणी सांगायचं दत्तक घेत आहे. आम्ही तुम्हाला एवढंच सांगायला आलेलो आहे, जशी वर्षानुवर्ष आम्ही या नाशिक शहराची सेवा करत आलेलो आहे, तसंच नम्रपणे तुमची सेवा करणार ही शपथ घेऊन, शिवरायांच्या शपथ घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहे. नाशिकमध्ये अनेकदा सरकार असताना पण मी आलेलो आहे. आपलं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं. इंडस्ट्रीसाठी असेल, कधी उद्योग क्षेत्रासाठी असेल, कधी आजूबाजूच्या शेतकऱ्यांसाठी असेल. या जिल्ह्यामध्ये अनेक कामं जी होती ती भूमिपूजन असतील, उद्घाटन असतील, ती मी इथे स्वतःहून केलेली आहेत. अनेकदा पर्यटनाचा फंड इथे दिलेला आहे आणि ती कामं लोकांमध्ये आहेत. मला त्याचा आढावा घेण्याची गरज नाही, त्यांना पाढा मोजून दाखवायचा गरज नाही. पण जे आपल्या सोबत 10 वर्ष खासदार म्हणून फिरायचे, खूप ठिकाणी त्यांनी मला नेलं, कारण ते काय पब्लिक इमेजमध्ये जास्ती अडकायचे. कामांमध्ये किती होतं मला नंतर कळायला लागलं. पण आम्हाला न्यायचे, नारळ फोडायचे. हे नारळ कसला नाही, या भिंतीचं भूमिपूजन करायचं. भिंत कसली? इंडस्ट्रीची. इंडस्ट्री येणार कधी? नाही, आता आपण परवानगीसाठी टाकले ते कधी आली? 10 वर्षात पाहिलं नाहीये. आता थोडी लाज वाटायला लागली की त्यांच्यासाठी आपण कधीतरी प्रचार करायचो. आत्ता जेव्हा डोळे उघडले तेव्हा कळायला लागलं की आपल्या सोबत बसून किती खोटं बोलायचे. पण कुठेतरी जाण असायला पाहिजे, कुठेतरी जाणीव असायला पाहिजे की उद्धव साहेबांनी तुमच्यासाठी काय केलं. आज तुम्ही जी गद्दारी केलेली आहात, आज जे समोरून आमच्यावर येत आहात चालत, मिंदी गटातून तुम्ही चालत येत आहात, कुठेतरी लाज ठेवायला पाहिजे, कुठेतरी जाणीव असायला पाहिजे की उद्धव साहेबांनी तुम्हाला 2दा खासदार बनवलं, 2दा संधी दिली. नाशिककरांनी तुम्हाला 2दा डोक्यावर बसवलं. आमच्या शिवसैनिकांसाठी दिवस रात्र ज्या शिवसैनिकांनी मेहनत केली, तुमच्यासाठी प्रचार केला, कुठेतरी जाण असायला पाहिजे की तुमचं तिकीट कधी, किती शेवटाला मिळालेलं आहे आणि कसं मिळालेलं आहे याची जाण असणं गरजेचं आहे. पण आज आपण पाहत आहोत या नाशिकमध्ये जी लढाई सुरू आहे, असं म्हटलं जातं, कोणीतरी म्हटलं होतं, मला प्रश्न विचारलं होतं, शिवसेना विरुद्ध शिवसेना, शिवसेना विरुद्ध शिवसेना मुळीच नाहीये. आज ही जी लढाई आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरुद्ध गद्दार गँग अशी ही लढाई आहे. ही जी लढाई आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरुद्ध महाराष्ट्र संपवायला जे निघालेले आहेत अशी ही लढाई आहे. ही लढाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरुद्ध जे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत अशी लढाई आहे. ही लढाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरुद्ध जे संविधान बदलायला निघालेले आहेत ही लढाई आहे. ही लढाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरुद्ध सगळे आपले इंडस्ट्रीज गुजरातला पाठवणारे आहेत त्यांची लढाई आहे. मी आज आपल्याला विचारतोय, तुम्ही कोणासोबत उभे राहणार आहात? पुढचे 2 दिवस महत्वाचे ठरतील, कारण 2 दिवसामध्ये आपल्याला अनेक आमिष दाखवली जातील. व्हॉट्सअपवर वेगळ्या बातम्या फिरवल्या जातील, धर्माच्या नावावर फिरवलं जाईल, जातीच्या नावावर तुम्हाला मतं मागितली जातील, कोणाच्या चेहऱ्याच्या नावावर मतं मागितली जातील, काही तुम्हाला वेगळे गोष्टी सांगितल्या जातील, गमती जमती दाखवल्या जातील, वचनं केली जातील.
पॅकेज दिलं जाईल असं मोठं, नाशिकला आम्ही एवढ्या कोटीचं पॅकेज होतोय, तेवढ्या कोटीचं पॅकेज होतोय, आपण ह्याला बळी पडणार आहात का? कारण तुम्ही पहा, 10 वर्ष आहे, आणि मी परत परत सांगतो तुम्हाला, 10 वर्ष जी भाजपची होती, आपण विचार करा आपल्याला काय मिळालं. आपण 2014ला एनडीए मध्ये होतो, भाजपसाठी आपण मतदान केलं, त्याच्या आधी प्रचार केला होता. 2019ला देखील आपण पुन्हा फसलो होतो, आपण त्याच एनडीए मध्ये गेलो होतो, त्यांच्यासाठी प्रचार केला होता, त्यांना मतदान केलं होतं, पण नंतर बघायला मिळालं प्रत्येक ठिकाणी विश्वासघात विश्वासघात आणि विश्वासघात होता. आणि हा विश्वासघात देशासोबत होत चाललेला आहे. हा विश्वासघात काय झालं तिथे? काय नाही ना? ठीक आहे. हा विश्वासघात देशासोबत होत चाललेला आहे, कारण आत्ता ह्या केंद्र सरकारचे डोळे उघडलेले आहेत आणि केंद्र सरकार म्हणतंय, निर्मलाताई सीतारामन जे आपल्या देशाच्या अर्थमंत्री आहेत, त्या म्हणतात की आता 10 वर्षानंतर आम्ही जे सरकार चालवलं, आम्हाला सापडलंय की ह्या देशात 4 प्रमुख जाती आहेत. पहिली जात आहे शेतकरी, असा त्यांनी शोध लावलाय. दुसरी जात त्यांनी लावलाय शोध महिला, तिसरी जात युवा आणि चौथी जात गरीब. आपण विचार करा, ह्याच्या 4 जाती आहेत, 4 वर्ग आहेत. हे काय 10 वर्षानंतर आत्ता उगवलेत की आधीपासूनचे ह्या सगळे 4 वर्ग आहेत? आपल्या देशात पहिल्यापासून शेतकरी आहेत ना, युवा आहेत ना, महिला आहेत ना, गरीब आहेत ना. मग आत्ता निर्मलाताईंना दिसलं की ह्या 4 जातींची आम्हाला सेवा करायची आहे. मग 10 वर्ष तुम्ही कोणाची सेवा केली? 10 वर्ष हे सरकार कोणासाठी चाललं? सूटबूट बरोबर आहे, सूटबूटचं सरकार होतं. काही ठराविक उद्योगपत्यांसाठी हे सरकार चाललं, काही ठराविक नेत्यांसाठी हे सरकार चाललं. एका व्यक्तीची मन की बात आपण ऐकत राहिलो. पण आज तुम्हाला विचार करायचा आहे की आपलं कोण कधी ऐकणार? या 4 जातींचा जर आढावा घ्यायचा असेल, या 4 वर्गांचा आढावा घ्यायचा असेल, तर इथे शेतकरी वर्ग कोण आलाय का? शेतकरी बांधव कोण आहेत का? जरा हात वरती करा. आलेत ना तुम्ही सगळे? तुम्ही मला सांगा, आपण ह्या 5 वर्षाचाच आढावा घेऊया. 5 वर्षाचा आपण पाहूया. पहिली 5 वर्ष, त्याच्यात 2.5 वर्ष आपला कार्यकाळ आणि नंतरची 2.5 वर्ष ह्या मिंदे सरकारचा कार्यकाळ. आपल्या कार्यकाळामध्ये उद्धव साहेबांनी जे वचन दिलं होतं की 2 लाखापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांची कर्ज आहेत ती कर्जमुक्त आम्ही करणार, म्हणजे करणार. ती झाली ना कर्जमुक्त? मला तुम्ही सांगा, 2-2.5 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, जिथे जिथे फिरायचे, अशा कुठच्या शेतकऱ्यांची अटक झाली होती का? शेतकऱ्यांना वाटायचं ना की आपला कुटुंब प्रमुख मुख्यमंत्री म्हणून बसलाय. जेव्हा जेव्हा आपल्यावर आपत्ती आली, मग अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, सततचा लागणारा पाऊस असेल, मदत झाली की नाही झाली? कोविडच्या काळात देखील 2020 साली देखील 14,500ची मदत, 14,500 कोटीची मदत आपण या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना देऊ शकलो. कारण आपण त्याच साफ मनाने काम करत होतो, स्वच्छ मनाने काम करत होतो की शेतकरी आपला अन्नदाता आहे आणि आपली भूमिका ही नेहमी राहिलेली आहे की अन्नदाता देवो भव. आज आपण पाहतोय गेल्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही मला सांगा, केंद्रीय कृषी मंत्र्याचं नाव आपल्या कोणाला माहितीये का? पाहिलंय का कधी महाराष्ट्रात त्यांना? चला, राज्यातल्या कृषी मंत्र्याचं नाव माहितीये का तुम्हाला? 2 कृषी मंत्री 2 वर्षात झाले आहेत. माहितीये कोणाचं नाव? कधी पाहिलंय आपल्यामध्ये? कधी नाही पाहिलंय. मग गारपीट होते, कधी काही अडचण असू दे, कधीही लोक आले नाहीत. आपल्याला सांगतात आता ई पंचनामे करा, आता ई जिओ टॅगिंग करा, हे करा ते करा, पण कधीही 1 रुपयाची मदत आली नाही. कर्जमाफी पण जी आपण केली, तर आपण माफी बोलत नाही, आपण शेतकऱ्यांना माफ करूच शकत नाही, कारण शेतकरी हा आपला देव आहे. शेतकरी आपल्याला माफ करू शकतो, आपली जशी वागणूक त्यांच्या प्रती असते. पण फडणवीस साहेबांनी सांगितलं तर आम्ही कर्जमाफी करू. ती होर्डिंगवर कर्जमाफी ऐतिहासिक वगैरे दिसली असेल, पण काय काय त्याला अटी शर्ती होत्या. कधी पंटूला आणा सोबत, कधी पंजोबांना सोबत आणा, कधी काकाला घेऊन या, कधी 5 बोटं दाखवा, कधी 2 बोटं दाखवा. उद्धव साहेबांनी एका बोटावर कर्जमुक्ती करून दाखवली. पण आजची परिस्थिती दिसत आहे आपल्या देशामध्ये. 2 वर्षापूर्वी जसं शेतकरी बांधव आपले हरियाणातले असतील, उत्तर प्रदेशमधले असतील, पंजाबमधले असतील, जे दिल्लीकडे मोर्चा घेऊन गेले होते, तसेच शेतकरी पुन्हा एकदा मागच्या महिन्यामध्ये सगळे तिकडचे शेतकरी बांधव दिल्लीकडे मोर्चा घेऊन गेले होते. त्याच शेतकरी बांधवांना दिल्लीच्या बॉर्डरवर अडवलं गेलं. त्याच शेतकरी बांधवांच्या रस्त्यामध्ये मोठे खिळे ठोकले गेले. त्याच शेतकरी बांधवांवर भाजप सरकारने लाठीचार्ज केला. त्याच शेतकऱ्यांवर भाजप सरकारने गोळीबार केला. त्याच शेतकऱ्यांवर ह्याच ड्रोन मधून अश्रुधूर सोडला. आज मी या शेतकरी बांधवांना विचारत आहे, तुम्ही ह्या भाजपला किंवा मिंदे गटाला कधी मतदान करू शकाल का? ज्या शेतकऱ्यांना हेच भाजप अर्बन नक्सल बोलते, माओवादी बोलते, अतिरेकी बोलते, तुम्ही ह्या भाजपला आणि मिंदे गटाला कधी मतदान करू शकणार आहात का? जी भाजप जेव्हा स्वतःचे प्रधानमंत्री, आपल्या देशाचे प्रधानमंत्री नाशिकमध्ये येतात आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अटक करतात, आवाज त्यांचा दाबून टाकतात, त्या भाजपला, त्या मिंदे गटाला तुम्ही कधी मतदान करणार आहात का? करू शकणार आहात का? हे पाप आपण करू शकणार आहोत का? नाही करू शकत, नाही करू शकत.
कारण आपल्यावर अत्याचार करणाऱ्याला जर आपण पुन्हा एकदा डोक्यावर बसवलं तर मग ब्रिटिशांचं राज्य आणि हे भाजपचं राज्य काय फरक याच्यात दिसतो आपल्याला? अत्याचार 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 किती सहन करत जायचा अत्याचार? महाराष्ट्रावर तर होत चाललेलंच आहे अत्याचार, पण या देशामध्ये कुठचंही राज्य असो शेतकऱ्यांवर अत्याचार हे भाजपचा एक प्रमुख चेहरा झालेला आहे. जिथे जिथे शेतकरी आहेत आणि जिथे जिथे भाजप आहे तिथे शेतकऱ्यांवर अत्याचार होत चाललेला आहे. पण जो दुसऱ्या वर्गाची जे शोध लावलेला आहे निर्मलताईंनी, महिला आज इथे मोठ्या संख्येने महिला आल्यात. मला वाटतं जवळपास 50%हून जास्ती महिला या इथे मैदानात दिसत आहेत. मला मी तुमचं खास कौतुक करतो. आणि राजाभाऊ साहेब मी आपलं अभिनंदन करतो, कारण जिथे जिथे महिला आहेत तिथे विश्वास, आणि जिथे विश्वास आहे तिथे विजय पक्का आहे. आज या महाराष्ट्रामध्ये एक जर कुटुंब प्रमुख प्रत्येक महिलेला वाटत असेल की आपला भाऊ मुख्यमंत्री म्हणून बसला होता, आपला कुटुंब प्रमुख म्हणून मुख्यमंत्री म्हणून बसला होता, ती व्यक्ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि संपूर्ण महाराष्ट्रातच काय देशात हे चित्र आहे. पण आज मी महिलांना विचारत आहे, ह्या भाजपच्या राज्यामध्ये मग महाराष्ट्रात असेल किंवा या देशात कुठेही असेल, अनेक अशी उदाहरणं आहेत जिथे जिथे महिलांवर बलात्कार झालेले आहेत, अत्याचार झालेले आहेत, तरी देखील भाजप त्यांना त्यांची पाठराखण करत आहे, भाजप त्यांना कवच देत आहे. तुम्ही त्या भाजपला मतदान करू शकणार आहात का? जिथे महिलांचा आदर होत नाही, जिथे महिलांचं रक्षण होत नाही, ज्या भाजपच्या राज्यामध्ये भाजप कुठेही महिलांचा आदर करत नाही, त्या भाजपला पुन्हा एकदा तुम्ही डोक्यावर बसवणार आहात का? ताई थोडी ती मशाल जरा मागे घ्या ना, सगळं दूर इथे येतं. किंवा तुम्ही ठेवा ती खालती, कोणा दुसऱ्याला तुमचा हात दुखेल एवढा वेळ पकडून. दुसऱ्याने तुमचा हात दुखेल दोघींचा. इथे द्या, इथे द्या, तिथे वरती बघा जळेल ते वरती ते कापड आहे. हा तुम्ही ताई बसून घ्या, ताई बसा बसा, तुमचा हात दुखेल. हे तिथे वायर आहे, सांभाळ वरती थोडं पुढे. मागे घ्या किंवा ते झाका आता, नो प्रॉब्लेम. मशाल आपल्याला ईव्हीएम वर पेटवायचे. सांभाळा सांभाळा सांभाळा. इथे पण दादा तुमचा पण हात दुखेल, तुम्ही पण ते झाका आता, बंद करा. ती मशाल प्रत्येक हृदयात पेटलेली आहे. सांगण्याचा मुद्दा हा होता की अनेक जी उदाहरणं आहेत आपल्या देशभरातली उदाहरणं आहेत. आता इथून कोणीतरी मणिपूरचा उल्लेख केला, म्हणजे आपले प्रधानमंत्री महोदय आपण पाहतोय सांगतायत की आम्ही इकडे युद्ध थांबवलं, पापाने इधर वॉर रुकवा दी आणि उधर वॉर रुकवा दी. आज मणिपूर शांत झालेलं नाहीये, 370 दिवसून जास्ती झालेले. मणिपूरमध्ये महिलांना कसं तिथे तुम्ही पाहताय काय अत्याचार चालू आहेत, काय जुलम चालू आहेत तिथे. आणि हे सगळं होत असताना आपण भाजपचा आवाज, एकही भाजपचा आवाज मणिपूर बद्दल बोलताना ऐकलाय का? आज त्या कर्नाटकामध्ये आपल्याला माहिती तो प्रज्वल रेवण्णा नावाचा राक्षस आहे. त्या राक्षसाने कमीत कमी 2 ते 3 हजार महिलांचा छळ केलेला आहे, बलात्कार केलेला आहे. ते करत असताना व्हिडिओ क्लिप काढलेले आहेत, पसरवलेलं आहे. अक्षरशः महिला हैराण आहेत, त्रस्त आहेत. तरी त्याच रेवण्णाला भाजपच्या मित्र पक्षांनी तिकीट दिलं, त्याच रेवण्णासाठी मोदी साहेबांनी येऊन प्रचार केला, त्यांच्या बाजूला बसवलं, आणि त्याच रेवण्णाला ह्याच केंद्रीय भाजपच्या सरकारने देशातून पळून जाण्यासाठी मदत केली. तुम्ही ह्या भाजपला कधी माफ करू शकणार आहात का? कधी तुमच्या डोक्यावर बसवणार आहात का? आज आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये देखील 2 असे राक्षस आहेत जे मंत्रिमंडळात बसलेले आहेत. एक मंत्री आहेत ज्यांनी सुप्रियाताई सुळे यांना घाणेरड्या शिव्या दिल्या टीव्हीवर जाऊन. 1 मिनिट विचार सोडून द्या की त्या राज्यसभेच्या किंवा आता लोकसभेच्या खासदार आणि भावी खासदार आहेत. 1 मिनिट विचार सोडून द्या की त्या महिला नेत्या आहेत, पण महिला तर आहेत ना. अनेकदा ज्यांनी शिवी दिलेली आहे, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी त्यांना लाथ मारून काढून टाकायला पाहिजे होतं मंत्रिमंडळातून. त्यांना मांडी लावून बसतात. दुसरे बरोबर आहे, नाही गद्दार, त्यांचा अडणं सत्तर नाही, गद्दार आहे. दुसरे मंत्री असे आहेत ज्यांना आपल्याच काळात त्यांच्यावर आरोप झाले होते अत्याचाराचे आणि बलात्काराचे. उद्धव साहेबांनी त्यांना 1 मिनिटात राजीनामा द्यायला लावला आणि हकालपट्टी केली होती. राजकीय पडसाद न बघता करून टाकले होतं. पण ज्या मिनिटाला खोके सरकार आपल्या डोक्यावर बसलं, पुन्हा एकदा यांना शपथ द्यायला लावली आणि पुन्हा एकदा मंत्री बनवलेलं आहे. तुम्ही अशा मिंदे सरकारला डोक्यावर बसवणार का? बसू शकणार आहात का? अहो, ज्या राज्यामध्ये आपण पाहतोय दक्षिण मध्य मुंबईमध्ये पण अजून एक रेवण्णा मिंदी गाठातूनच उभे आहेत, तसेच सगळे त्यांचे कारनामे आहेत. हे सगळं प्रकरण चालू असताना इकडे पण अनेक क्लिपा व्हायरल झालेल्या आहेत. मला त्या क्लिपांमध्ये जायचं नाहीये, पण हाच प्रश्न हा राहतो की जे भाजप, जी मेंदे सरकार, जी एक वृत्ती आपल्या राज्यात आणत आहे, जी वृत्ती, जी एक मानसिकता आपल्या देशात बनवत आहे, ती एवढी भयानक आहे. साधं उदाहरण तुम्हाला द्यायचं, सगळ्यात वाईट उदाहरण द्यायचं.
म्हणजे काही वर्षांपूर्वी एका बिल्किस नावाच्या बाईवर, एका महिलेवर बलात्कार झाला होता. तोच बलात्कार होत असताना त्या बलात्कारी लोकांनी तिच्या 3 वर्षाच्या मुलीला डोकं ठेचून चिरडून तिच्या समोर मारून टाकलं होतं. सुप्रीम कोर्टाने सजा सुनावली, जन्मठेपेची सजा दिली. जेलमध्ये होते हे सगळे बलात्कारी लोक, हे राक्षस जेलमध्ये होते. पण भाजपचा प्रचार करण्यासाठी गुजरातमध्ये ह्याच राक्षसांना भाजपच्या सरकारने कोर्टाचा अवमान करून जेलमधून बाहेर काढलं, आरती ओवाळली, गळ्यात हार टाकले आणि प्रचाराला फिरवलं. याशी भाजपा तुम्हाला मान्य आहे? याशी भाजपा आपल्याला मान्य आहे? आपल्याला जी संस्कृती वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली आहे ती हीच आहे की बिल्किस बानोची जातपात धर्म कुठचाही असो, आणि ते बलात्कारांचा जातपात धर्म कुठचाही असो किंवा रेवण्णाचा जातपात धर्म कुठचाही असो, बलात्काराची आणि महिलेची जातपात धर्म न पाहता महिलांचा आदर झालाच पाहिजे आणि बलात्काराला भर चौकात फाशी झालीच पाहिजे. ही शिकवण आपल्याला वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी नेहमीच दिलेली आहे. आणि म्हणून मी आज महिला वर्गाला विचारत आहे, इथे जे आता निर्मलाताई बोलत आहेत की आम्ही ह्यांची सेवा करणार आहे, या बलात्कारांना, या अत्याचारांना तुम्ही कधी मतदान करू शकणार आहात का? या रेवण्णा राक्षसाला कधी तुम्ही मतदान करू शकणार आहात का? नाही करू शकत आपण. जसं महिला मतदान करणार नाहीयेत, शेतकरी बांधव भाजपला आणि मिंदे गटाला मतदान करणार नाहीयेत, तिसरा वर्ग जो ज्यांनी शोध लावलेला आहे या भाजपच्या सरकारनी तो म्हणजे युवा आहे. युवाचं किती बोलायचं, काय सांगायचं, सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर असते असं प्रत्येक वेळी सांगितलं जातं की आता युवाच देश चालवणार, युवा ही आगे देश को लेके जा सकता है. पण त्या युवाचा आवाज ऐकते तरी कोण? आपण पाहतो कोणी काही युवा बोलला की भाजपवाले बोलतात अरे हा तर बाळीश आहे, हा असं आहे, हा तसं आहे. आज युवा तुम्हाला विचारत आहे, महाराष्ट्रातला युवा तरुणी विचारत आहेत तुम्हाला की आमच्यासाठी तुम्ही भाजपवाल्यांनो काय केलं. जसं महाविकास आघाडीच्या काळात आपण पाहत होतो शेतकऱ्यांची मदत आपण करत होतो, महिलांचा आदर आपण राखत होतो, महिलांचं रक्षण त्यांच्याच हातात असतं. कारण महिला जसं सरस्वती देवी आणि लक्ष्मी देवी असतात त्यांच्यात दुर्गा देवी पण असतेच, भवानी माता पण असतेच प्रत्येक महिलेत. पण आज आपण पाहतोय भाजप अनादर महिलांचा करत आहे. आज आपण पाहतोय शेतकरी जे आत्महत्या वाढत चाललेत, भाजप कुठे दिसत नाही. तरुण देखील आज हाल बेहाल होत आहे, त्रस्त आहे, हैराण आहे, विचारत आहे आमच्या नोकऱ्यांचं काय, आमच्या जॉब्सचं काय, आमच्या रोजगाराचं काय. तुम्ही हे सगळं जे आहे ते उचलून पाठवते ते गुजरातला पाठवत आहे. गुजरातची माझं बिलकुल वैर नाही, गुजरातची माझं भांडण नाही आणि होणं गरजेचंच नाहीये. मला राग ह्याच गोष्टीचा येतो जेव्हा आमचा हक्काचा घास आहे तुम्ही आमच्या हातातून घेत आहात आणि गुजरातच्या घशात ठोसत आहात, तिथे मला राग येतो आणि नडणार म्हणजे मी लढणारच. मी आज तरुणांना विचारत आहे, ही जी लढाई आहे आपल्या हक्काची, ही जी लढाई आहे आपल्या तरुण तरुणींसाठी, आपल्या रोजगारांची, आपल्या न्याय हक्कांची, तुम्ही माझ्या सोबत उभे राहणार की नाही राहणार? राहायला पाहिजेच. कारण एकामागोमाग एक गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आपण पाहत आहोत या भाजप सरकारनी, या मिंदे सरकारनी, गद्दार गँगनी आपले रोजगार उचललेले आहेत आणि पाठवलेत गुजरातला. किती मोजायचे? जे महाविकास आघाडीच्या काळात आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली, होय आपल्या राज्यात आणली, आणि ते पेपरनी देखील दाखवलं की आपण जे बोलत होतो ते खरं आहे, सत्य आहे. तसंच या भाजप सरकारनी ज्या मिनिटाला आपल्या डोक्यावर भाजप सरकार बसवलं त्याच मिनिटाला आपण पाहिलं एक प्रोजेक्ट उचलून पाठवला, तो गुजरातला पाठवला. चला पुन्हा एकदा आठवण करूया काय काय गुजरातला पाठवले, कारण हे तुम्ही विसरता कामा नाही, हे तुम्ही बिलकुल विसरता कामा नाही. हे तुम्ही हा राग लक्षात ठेवूनच मतदान केलं पाहिजे. कारण आपण पण ह्या देशाचे राज्य आहोत, एक महत्वाचं राज्य आहोत. आपल्यावर जो अन्याय होत आहे तो विसरता कामा नाही, जो अत्याचार होत आहे आपल्यावर तो आपण विसरता कामा नाही. पण आपण जर पाडच घ्यायचं असेल, आढावा घ्यायचा असेल तर चला पहिल्यापासून सुरू करूया. वेदांता फॉक्सकॉन 2.25 लाख कोटीचा गुंतवणूकचा प्रोजेक्ट होता. 2.25 लाख कोटी येणार होते आपल्या राज्यामध्ये. 1 लाख तरुण तरुणींना, आपल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळणार होता. ह्याच सोबत 160 छोटे मोठे इंडस्ट्रीज या वेदांत फॉक्सकॉन बरोबर आल्या असत्या. भाजपचं सरकार बसलं आपल्या डोक्यावर आणि पाठवलं कुठे त्यांनी? गुजरातला पाठवलं. वर्ल्ड ड्रग पार्क आपल्याच राज्यात आपण आणणार होतो, रोह्याकडे आणणार होतो आपण. आपल्या राज्यात कमीत कमी 30 ते 40 हजार तरुण तरुणींना नोकऱ्या मिळाल्या असत्या, छोट्या मोठ्या उद्योगांना तिथे चालना मिळाली असती. पण भाजपचं सरकार डोक्यावर बसलं आणि पाठवलं कुठे यांनी? गुजरात. मेडिकल डिव्हाइस पार्क छत्रपती संभाजीनगर इथे आणणार होतो आपण. अनेक तरुण तरुणींना 20 ते 30 हजार तरुण तरुणींना रोजगार मिळाला असता, हक्काचा रोजगार मिळाला असता. पण उचलला भाजपाने, पाठवला कुठे? एअरबस टाटाचा प्लांट पाठवला गुजरातला. सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क पाठवला गुजरातला. प्रचाराची गरज नाहीये, सगळं माहिती आहे सगळ्यांना.
महानंद देखील गुजरातच्या हातात दिलेला आहे, टेस्ला देखील गुजरातमध्ये जाणार आहे आणि वर्ल्ड कपची फायनल आपल्या पंढरी वानखेडेमध्ये होणार होती, क्रिकेटच्या पंढरीत, ती देखील पाठवली गुजरातला. हे पुत्रप्रेम नाहीये? काय काय ऐकून नाही आलं? काय झालं? ऐकून नाही आलं? दिल्लीपर्यंत पोहोचू द्या. पाची जिथे जिथे मतदान होते 500 टप्प्यात तिथे पोहोचू द्या. काय आलं? हे मी नाही बोलत आहे, पण आज आपण पाहतोय हे जे चित्र आहे ते बदलणं गरजेचं आहे. जसं मी सांगितलं की हे जे विषय आहेत, हे जे गुजरातला उचलून चाललेले विषय आहेत, गुजरातचे आपलं काही भांडण असण्याचं कारण नाही, पण भांडण हे भाजप निर्माण करत आहे, आपल्यावर अत्याचार करून, आपल्यावर अन्याय करून. बरं, एका बाजूला हे सुरू असताना दुसऱ्या बाजूला नोकर भरतीचा विषय आहेच, MPSCच्या ज्या परीक्षा आहेत, पेपर फुटीचा जो विषय आहे, आपण पाहतोय जो पेपर फोडतो त्याला 2-3 दिवस अटक होते, परत तो बाहेर येतो, परत पेपर फोडतो, परत अटक होते, परत बाहेर येतो. तलाठी भरतीचा जो विषय होता, 200 मार्काचा पेपर, 214 मार्क मिळाले, तरी तिथे काही पुढे कारवाई झाली नाहीये. आज मी तुम्हाला वचन देत आहे, त्या मुलामुलींना वचन देत आहे ज्यांनी ही 4-5 वर्ष आयुष्याची ह्या अभ्यासात घालवलेले स्वप्न घेऊन पेपरला बसतात, त्यांना वचन देत आहे मी की ज्या मिनिटाला आपलं इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात बसेल, पहिला कायदा असेल, जो पेपर फोडेल त्याला आपण फोडल्याशिवाय राहणार नाही, कमीत कमी 10 वर्षाची सजा देऊ. माझ्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना तुम्ही हैराण करताच कसं? आमच्या तरुण तरुणींना तुम्ही अन्याय करताच कसं? बघतो मी पण उभा आहे इथे तुम्हाला आडवं घेण्यासाठी. कितीही मोठी ताकद दिल्लीची असो, हा महाराष्ट्र तुम्हाला आडवा केल्याशिवाय राहणार नाही, या महाराष्ट्राची युवा ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण आपण पाहतोय की हे तिन्ही वर्ग आज भाजप सोबत नाही, त्यांनी एक चौथा वर्ग जो त्यांनी शोध लावलाय गरीब म्हणून, ते गरीब आपण सगळ्यांनाच वाटायला लागलेलं आहे, कारण ह्या देशामध्ये जगणं आता परवडत नाहीये. बरोबर आहे ना? 80 कोटी लोकांना राशनचं देतात, रोजगाराबद्दल बोललेत का? बरं, ते राशन जरी येतं तर येतं का वेळेवर? कसं येतं? तो आनंदाचा शिदा, तो दुसरा एक घोटाळा होताच. पण मला तुम्ही सांगा, ज्या महागाई विरुद्ध आपण 2014ला लढलो होतो, पाहिलं होतं सगळीकडे आपण, बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. तुम्ही मला सांगा, गॅस परवडण्यासारखं राहिलंय कोणाला इथे? 14ला कितीला होतं? 400, तेव्हा 400 पार झाला होता. आता कितीला आहे गॅस? जा सांगा त्या भाजपला ना, महागाई पहिली कमी करा आणि मग नंतर मागायला या. पेट्रोल कितीला आहे? डिझेल कितीला? आठवतंय कोणाला 14ला कितीला होतं? रुपयाची बराबरी आपण डॉलरशी करणार होतो. आज आपण पाहतोय पापाने वॉर रुकवा दी ही ऍड येते, मटन मांस मच्छी खात्यात विरोधी पक्ष असं बोललं जात आहे, तुम्ही काय घालायचं काय नाही घालायचं हे बोललं जात आहे. पण आज देखील भाजपमधून एकही व्यक्ती गेल्या 10 वर्षामध्ये काय काम केलं ह्याच्यावर बोलू शकत नाही. स्मार्ट सिटीचं ऐकलंय का कोणी या भाषणांमध्ये कधी, या पूर्ण प्रचारामध्ये? स्वच्छ भारतचं कधी कोणी ऐकलंय का? स्किल इंडिया, फिट इंडिया, हिट इंडिया, हे इंडिया कधी ऐकलंय भाजपाकडून? नाही ऐकले, कारण कामच झाली नाही आहेत. भाजपाची यशोगाथा हीच राहिलेली आहे की प्रत्येकाला त्यांनी पटवून दिलं होतं गेल्या 10 वर्षामध्ये की तुमचं भलं झालं नसेल पण इथे कोणाचं तरी भलं झालंय. भाजपाची हीच यशोगाथा गेल्या 10 वर्षामध्ये राहिली होती की आपल्याला सर्वांना वाटतं की 15 लाख माझ्या खात्यात नाही आले, पण तिथे 5व्या रांगेत कोणाचे तरी बसले त्यांच्या खात्यात आलेले. भाजप ह्याच्यावरच तरंगत होती गेल्या काही महिन्यांमध्ये आणि काही वर्षांमध्ये. तिथे प्रत्येक शेतकऱ्याला वाटत होतं की भले माझं उत्पन्न दुप्पट झालं नसेल, चूक माझ्यात आहे, पण तिथे कोणीतरी उत्तर प्रदेशमध्ये आहे ज्यांचं उत्पन्न दुप्पट झालंय, कोणाचंच उत्पन्न दुप्पट झालं नाहीये. प्रधानमंत्री आवास योजना 2022 पर्यंत सगळ्यांना घरं मिळणार होती असं प्रधानमंत्री महोदयांनी लाल किल्ल्यावरनं सांगितलेलं. कोणाला कोणाला घरं मिळेल जरा हात वरती करा. कोणाला मिळालेत? नाही मिळालेत. अनेक वचनं अशी आहेत जी भाजपने दिली. 14 मध्ये त्याला जुमला म्हणून सांगितलं, जुमलाचं आता ब्रँडिंग केलंय गॅरंटी म्हणून. तुम्ही विचार करा, ह्या भाजपला, या खोटं बोलणाऱ्या भाजपला तुम्ही मतदान करू शकता का? राहिला प्रश्न मिंदे गँगचा. थोड्या दिवसाचं काहीतरी आहे त्यांचं, आता निवडणुकीनंतर दुकान बंद होणार आहे मिंदे गँगचं. पण आज मी तुम्हाला विचारतोय, ज्यांनी गद्दारी केली, जे डरपोक आहेत, जे स्वतः पळून गेले होते गुजरातला, सगळे उद्योग पळवत आहेत गुजरातला, अशा मिंदे गँगला, अशा गद्दारांना, अशा बाप चोरांना, अशा पक्ष चोरांना आपण नाशिकमध्ये डोक्यावर बसवणार आहात का? ही निवडणूक फार महत्वाची आहे. कदाचित आपल्याला वाटेल ही साधी निवडणूक आहे, साधी निवडणूक नाहीये. ही निवडणूक आपल्या देशासाठी करो या मरो आहे, डू ऑर डाय आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ही निवडणूक तुमच्या आवाजाबद्दल आहे, ही निवडणूक
तुमच्या न्याय हक्कांबद्दल आहे, ही निवडणूक आपल्या महाराष्ट्राच्या आवाजाबद्दल आहे, ही निवडणूक महाराष्ट्रावर अन्याय जे करतात त्यांच्या विरोधात लढण्यासाठी आहे, आणि ही निवडणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानाच्या रक्षणासाठी आहे. विषय सोपा आहे, विषय स्पष्ट आहे, आपल्या डोळ्यासमोर आहे तो विषय. अनेक भाजपाच्या उमेदवारांनी बोलून झालेलं आहे, भाषणातून सांगून झालेलं आहे की त्यांना 400 पार ह्याच्यासाठी पाहिजे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधान बदलण्यासाठी त्यांना पाहिजे, कारण त्यांना स्वतःचं संविधान लिहायचं आहे. भाजपला स्वतःचं संविधान लिहायचं. आणि मी खोटं बोलत नाही. लोकशाही संपवण्याचं काम जे आहे ते महाराष्ट्रातून सुरुवात केलेली त्यांनी. तुम्ही पहा, जेव्हा आपला पक्ष चोरला गेला, 40 गद्दार, डरपोक गद्दार जेव्हा गुजरातला पळाले, ते लबाड लवाद जे बसलं होतं राहुल नार्वेकर साहेबांचं, पक्षाचे त्यांना दिले ना धनुष्यबाण आणि जे काही द्यायचं होतं त्यांना दिलं की नाही दिलं? हे संविधानाच्या विरुद्ध आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे, संविधानाचा अपमान आहे. आज आपल्या राज्यामध्ये 30हून अधिक शहरं, नाशिक असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, अनेक ठिकाणी नगरसेवकाची निवडणूक होऊ दिली नाही, महापौरांची निवडणूक होऊ दिली नाही. हा लोकशाहीचा घात आहे. पुणे असेल, चंद्रपूर असेल, हरायची भीती भाजपला बसली होती आणि म्हणून तिथे दीड वर्ष खासदारकीची पोट निवडणूक होऊ दिली नाही. हे लोकशाहीचा धोका आहे, घात आहे. या घातपाताला तुम्ही हातभर लावणार आहात का? आज मी तुम्हाला इथे सवाल करायला आलेलो आहे. आपण करू शकत नाही, हे पाप आपण करू शकत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे महामानवाचे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे, 75 वर्ष जो देश आपला चालत आलेला आहे त्या संविधानाप्रमाणे चालत आलेला आहे. आणि तुम्हाला आजही सांगतो मी, आपल्या देशातला सर्वात मोठा धर्मग्रंथ म्हणजे आपलं संविधानच असायला पाहिजे, कारण तेच आपल्याला अधिकार देतं आपला आवाज बुलंद करण्यासाठी. आज आपण पाहतो अनेक वेगळ्या गोष्टींवर चर्चा होत आहे, अनेक वेगळ्या गोष्टींकडे आपलं मन भटकवलं जात आहे. कोण बोलतं तुम्ही मटन मांस मच्छी खाता, तुम्ही काय घालता? पण पुन्हा एकदा सांगतो, हा धोका संविधान आणि लोकशाहीचा लक्षात घ्या. कारण आज जसे आपण इथे बसलो आहोत, चुकून जर भाजपचं सरकार आपल्या डोक्यावर बसवू देणार नाही आपण, पण बसलंच तर आपण अशा सभा घेऊ शकणार नाही. आपल्याला त्यांना चायना स्टाईल डेमोक्रेसीमध्ये आणायचं, चायनासारखी लोकशाही आणायची. क्रिकेटचं कसं त्यांनी माझाच मुलगा हा अध्यक्ष बनणार, तुझा मुलगा चेअरमन बनव, हे असं त्यांना देशाच्या पंतप्रधानपदी आणि सगळ्या मंत्रीपदी बसू द्यायचंय. मी आज तुम्हाला विचारतोय, तुम्ही कोणाच्या बाजूने उभं राहणार? आज हा सवाल आणि ह्याचा जवाब आपल्याला इथे करायलाच लागेल. पुढच्या 48 तासात जेव्हा मतदान आहे, तुम्ही त्या भाजपला मतदान करणार जी भाजप संविधान संपवायला निघाली आहे, की तुम्ही मशालीला मतदान करणार? तुम्ही त्या भाजपला मतदान करणार ज्याला लोकशाही मारून टाकायची, की तुम्ही मशालीला मतदान करणार? तुम्ही त्या भाजपला मतदान करणार ज्यांना राग आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, की तुम्ही मशाली मतदान करणार? तुम्ही त्या भाजपला मतदान करणार ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेतोपाचा अपमान केला आणि गुजरातला पळवून, तुम्ही त्या भाजपला मतदान करणार की मशालीला मतदान करणार? तुम्ही त्या भाजपला मतदान करणार, त्या मेंढे गटाला मतदान करणार ज्यांनी गद्दारी करून गुजरातला पळून गेले, की तुम्ही मशालीला मतदान करणार? तुम्ही डरपोक गद्दारांना मतदान करणार की मशालीला मतदान करणार? तुम्ही शेतकऱ्यांवर अत्याचार करणाऱ्या लोकांना मतदान करणार की मशालीला मतदान करणार? तुम्ही महिलांवर बलात्कार करणाऱ्या लोकांना मतदान करणार की मशालीला मतदान करणार? तुम्ही या महाराष्ट्राचा द्वेष मनात ठेवून महाराष्ट्रातून उद्योग पळून लावणाऱ्याला मतदान करणार की मशालीला मतदान करणार? तुम्ही महाराष्ट्र लुटणाऱ्यांना मतदान करणार की मशालीला मतदान करणार? तुम्ही गद्दारीला मतदान करणार की मशालीला मतदान करणार? जर मशालीला मतदान करायचं ठरवलं असेल तर सगळ्यांनी जरा टॉर्च दाखवा, मला फोन मधले टॉर्च काढून दाखवा. ही बघा, ही जी ताकद आहे ना मशालीची, भाजप ह्याला घाबरतं, मिंदे सरकार ह्याला घाबरतं. कारण अंधार भाजपला पसरवायचा आहे, अंधार भाजपला पसरवायचा आहे. पण आपण मतदान करायचं तर आपलं चिन्ह कुठचं? 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 20 तारखेला मशालीला मतदान करा आणि या देशातला अंधकार दूर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद साहेब.